आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला अशा गिरक्या मारायला लावणार आहे गार 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 की मेटाकुटीला याल तुम्ही आणि मग असं मेटाकुटीला येता येता कपाळ मोक्ष होईल तुमचा. आणि मग तेव्हाच माझ्या लहान बहिणीच्या, माझ्या सौदामिनीच्या, माझ्या साहेबच्या खुनाचा बदला पूर्ण होईल. यू गॉट इट मिस सुंदरी? रोहिणी, ये रोहिणी, काय होय तुला? ये 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 आतमध्ये ये 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 सोन्या, काय झालं? कशाला आली तू? हा, टीव्ही बघायला आली? हे बघ आमचा टीव्ही आहे ना. हा, काय हवं होतं सांग मला. ते मी सही घ्यायला आलेली. मग सही देणार ना मी तुला, का घाबरते? पण इथे 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 काय? इथे इथे सगळं वेगळंच आहे, भयंकर आहे. मी सगळं पोलिसांना जाऊन सांगणार. काय सांगणार आहे? एक तर रोहिणी, इथे येऊन तू 3 चुका केल्यास. इथे खरं यायचंच नाहीये. इथे मज्जा आहे की नाही येण्यासाठी, तरी तू इथे आलीस ते आलीस. मी काय बोलते हे सुद्धा तुझ्या पोकऱ्या कानाने ऐकलंस ना? बरं, ऐकल्यानंतर लगेच जायचं, पोलिसांकडे जायचं, तर ते न जाता इथेच थांबलीस. अशा 3 चुका तू केलेल्या आहेस, तेव्हा तुला याची शिक्षा मिळणार. माई, तुला माहितीये माई काय करते? चूक झाली की माई काय करते? शिक्षा करते. काय करणार तुम्ही आता? झाली का शांत? उगाच माझा ड्रेस खराब केलास. बिचारी. ओढण्या मिळतील. हे सगळं लवकर कव्हर अप कर. बॉडी टाकून दे नेहमीच्या ठिकाणी. आणि मला सांग, त्या मसाल्याची ऑर्डर डिलिव्हरी केली का? हो माई, मसाल्यांची पण झाली आणि ड्रग्सची सुद्धा, ते पण एकदम वेळेवर. शाब्बास. आहे तू गुणाची. ही कशी काय चूक झाली ग? ही चिचुंद्री आपल्या गुहेमध्ये आली म्हणजे कुठेतरी काहीतरी फट आहे. ती फट बुजवायला लागेल आपल्याला. कशी आली आत? लक्ष नाही ठेवता आलं तुला? परत होता कामा नये. जा, बंदोबस्त करीत जा. सुंदरी, तुला कळलं नाही हिचा जीव कसा गेला? तुला कळणार आहे. तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून तुला कळणार आहे. माझा जीव जातोय, माझा जीव जातोय, माझा जीव जातोय. कळलं? हा तुमचा डीसीपी आमच्या ताळ्यात अडकलाय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ह्याची सुटका नाही. इतका उशीर लावाल तितकेच याचे हाल होतील. आज तुमचा ऑफिसर जिवंत हवा असेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही ज्या मागण्या ठेवू
त्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचा डीसीपी काय मागण्या असतील यांच्या मिस सुंदरी? काही अंदाज नाही? अति उत्साहाने तुम्ही तिकडे जाऊन आलात, काहीतरी क्लू मिळालाच असेल ना? सर मला असं वाटतं की हे नक्षलवाद्यांचं काम नाहीये. कुणीतरी आमच्यावरती सूड उगवण्यासाठी हे सगळं करत. अच्छा, म्हणजे हे सगळं वैयक्तिक आहे आणि भुर्दंड शासनाला? सर कलेक्टर म्हणून काम करताना, डीसीपी म्हणून काम करताना आम्हाला अनेक कारवाया कराव्या लागतात आणि हे करताना कित्येकांचे सेंटिमेंट्स हर्ट होतात आणि त्यांची मनं दुखावली गेली की असं काहीतरी करू शकतात ना ते. ठीक आहे ठीक आहे, पण हे कन्क्लुजन तुम्ही कशाच्या आधारावर काढलंय? सर मला एक चिठ्ठी मिळाली होती आणि एक फोन कॉल सुद्धा होता. सर मी ट्राय केला तो फोन नंबर ट्रेस करायचा पण नाही झालं, म्हणजे तो नंबर नाही मिळाला. म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला कळलं की तिकडे ह्या किडनॅपिंगच्या केसमध्ये नक्षलवादी ग्रुपच फक्त नाही तर तुमचा कोणीतरी वैयक्तिक शत्रू आहे. मिस सुंदरी, मला तुमच्या तिकडे जाण्यावरतीच ऑब्जेक्शन होतं. तुम्ही एकट्या तिकडे का गेलात? विदाउट माय कन्सेंट, इवन विदाउट माय परमिशन. ह्या सगळ्यामध्ये एक IAS ऑफिसर म्हणून तुमचा काहीही संबंध नाही, तरी तुम्ही परस्पर तिकडे का गेलात? सर माझ्या जिल्ह्यात नेमणूक झालेल्या IPS ऑफिसरचा जीव धोक्यात होता, त्याच्यासाठी मला हे करावे लागलं आणि माझ्याकडे वेळही नव्हताच. आणि जायच्या आधी मी तिथल्या कलेक्टरला इन्फॉर्म केलं होतं आणि माझ्यासोबत पोलीस सुद्धा. पोलीस? अहो, नक्षलवादी एरियात युद्ध होत असतात, याचा अंदाज नाही तुम्हाला? सर होता, पण आपल्या IPS ऑफिसरचा जीव धोक्यात घालून असं हातावर हात ठेवून बसू शकत नव्हता ना सर. हे बघा, मिस्टर धनंजयची काळजी आम्हाला नाहीये असं नाहीये, पण त्यावरून तुमच्या वागण्याचं समर्थन होत नाही ना. आणि तिकडे तुम्हाला काही झालं असतं तर वरती आम्ही काय उत्तर दिलं असतं? मिस्टर जगताप, मला माहितीये ह्या असं का वागल्या. मिस्टर धनंजय हे फक्त IPS ऑफिसरच नाहीयेत, तर ह्यांचा होणारा पती होता आणि लग्नाच्या दिवशी ह्यांचा नवरा आला आणि लग्नाचं ह्यांचं सगळं फिसकट. आय मीन लग्नाचा डाव मोडला असं म्हणायचं होतं. सर धनंजय माझे कोण आहेत, आमचं नातं काय, याच्यावरती विचार करण्यापेक्षा धनंजयना परत आपण सुखरूप कसं आणू शकू याच्यावरती विचार केला तर बरं. येस सर, शी इज राईट. हे बघा, एक पथक शोध मोहिमेसाठी ऑलरेडी चंद्रपूरला रवाना झाले. थोड्याच वेळात ATS टीम सुद्धा त्यांना जॉईन होईल. त्यांच्याकडनं काही कम्युनिकेशन आलं की ठरवू काय ऍक्शन घ्यायची ती. तेव्हा कलेक्टर मॅडम, तुम्ही आता जाऊ शकता. दिस मीटिंग इज ओव्हर. अहो पण सर मी. हे बघा, तुमचा ह्या घटनेशी काही संबंध नाही. एक IAS ऑफिसर म्हणून तुमचा या ज्युरिडिक्शनशी काही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नाही. पण सर आय रिक्वेस्ट यू, धनंजयना शोधण्यासाठी जी टीम पाठवणार आहे त्याच्यात तरी मला सहभागी होतात प्लीज सर. सॉरी, यू मे लिव्ह प्लीज. पण सर मी. नाही मिस सुंदरी, तुम्ही जाऊ शकता. लीव माय कॅबिन राईट नाव. ओके सर. सुंदर मॅडम आल्या.
एक नाही मॅडम येऊ द्या मॅडम. तुम्ही चिपका बाप्पाला. हो बाप्पा, माझ्या आईला माझ्या समोर आण ना प्लीज. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. हो आता हळूहळू तुझे डोळे उघड. माझी आई आली, माझी आई आली. आजी, देवबाप्पाने ऐकलं माझं. आई, मी तुला खूप खूप मिस करत होते ग. मी पण तुला खूप 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 मिस करत होते का. काय झालं माई, असे का पाहताय? नाही ग, कौतुक वाटतंय तुझं मला. मैत्रिणीच्या काळजीनं किती काळवंडलीस. खूप काळजी वाटते का तुला? काही काळजी करू नकोस, असेल ती इथेच. हा नाही हो माई, रोहिणी पण नाहीये आणि रजिस्टर पण नाहीये. अगं सावित्री, हे बघ रोहिणीचं रजिस्टर. ती गावाला गेली, जाताना मला रजिस्टर देऊन गेली. गावाला? अशी कशी गेली गावाला? अहो, तिचं सगळं सामान सुमान इथे, शिवाय मोबाईल ही रूम मध्ये ठेवून गेलीये आणि हो पर्सही तिथेच आहे. पर्स आणि मोबाईल न घेता कशी गेली? एमर्जन्सी होती. एमर्जन्सी असली की कसं आपण धावत जातो. येईल 2-3 दिवसांनी. अगं, पण ती तर माझी जिवलग मैत्रीण आहे आणि मला न सांगता अशी तडकाफडकी नाही जाणार ती. शिवाय माई पर्स आणि मोबाईल ठेवून कशी जाईल ती? सावित्री, शीतल आहे की नाही, ती तुला इमर्जन्सी कशी आणि कुठे काय होती हे तुला नीट समजावून सांगेल व्यवस्थित. हं, जा तिच्यासोबत. हो माई, तू पुढे जा, मी आलेच. माई, सावित्रीकडे मी बघते, पण सुंदरीचं पुढे काय? म्हणजे सगळं संपलं? पुढे काय होणार म्हणजे? अजून झालंच काय? पण थोडा श्वास घेऊ दे तिला. हा, अजून एक दुसरा बॉम्ब पडणार आहे. बॉम्ब? कोण आला? हॅलो, हा बोला ना सर. काय बोला? काय गडबड करून ठेवलेत तुम्ही माहितीये का तुम्हाला? आणि माझा फोन का उचलत नव्हतात? तुम्ही फोन केला होता? सर, तुमचे फोन आलेले नाही आहेत माझ्या फोनवर. हे सुद्धा मीच सांगू? आत्ताच्या आत्ता बातम्या बघा आणि ताबडतोब इकडे निघून या. सर्व अगं बघितलं का टीव्हीवर बातमीमध्ये काय सांगतात ते? फायटर या डीसीपी धनंजयवर बऱ्याच जणांचं प्रेम आहे, त्यामुळं आम्ही त्याला सोडायचं ठरवलं. मात्र मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या तरच. लक्षपूर्वक ऐका. अरे ताबडतोब अंमलात आणा, नाहीतर हा तुमचा डीसीपी गेला.
आमची पहिली मागणी, धनंजयला शोधायला जे शोध पथक पाठवलंय ते ताबडतोब थांबवा, आणि तेही पुढच्या 60 सेकंदात. हॅलो हॅलो, आत्ताच्या आत्ता तिकडनं निघा. जस्ट शट अप. मी काय म्हणतो ते ऐका. ताबडतोब चंद्रपूर मधनं बाहेर पडा. अँड दिस इज माय ऑर्डर. पोलीस पथक परत फिरलंय. शाबास. अशाच पुढच्या मागण्या पूर्ण करा. आता दुसरी मागणी, आमच्या नक्षलवादी संघटनेवर जे काही गुन्हे दाखल केलेत ते ताबडतोब मागे घ्या. तिसरी आणि शेवटची मागणी, इथे येऊन आमच्या कामात अडथळा आणणाऱ्या IAS ऑफिसर सुंदरी मोहितेचा राजीनामा हवाय, तोही ताबडतोब. मला बोल देण्यापुरता राजीनामा दिला आणि धनंजय सुटल्यानंतर जर का ती बाई पुन्हा कलेक्टर झाली तर याद राखा, पुन्हा युद्ध सुरू होईल, हे लक्षात ठेवा. यात बळी सामान्य माणसाचा जाईल. निर्णय तुमचा, वेळ आमची. तुम्हाला मुदत देतोय. बरोबर पुढच्या 24 तासात सुंदरी मोहितेने एक लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि जाहीरपणे स्वतःचा राजीनामा द्यावा. आणि तसं नाही झालं तर धनंजयच्या शरीराचे तुकडे गोळा करायला तिला पाठवा. नाही, मी हे सगळं होऊ देणार नाही. आणि मी राजीनामा तर अजिबात देणार नाही. याने काय पोरखळी वाटतो का? असं कसं शक्य? धनंजयला किडनॅप करून मला वेठीस धरण्याचा प्रयत्न मी हाणून पाडेल आणि सुंदरी मोहिते जगातल्या कुठल्याही ताकदीसमोर झुकणार नाही. याला कळत कसं नाही? सरू सरू, हे बघ, शांत हो बाळा, शांत हो. अगं हे बघ, डोकं शांत ठेवून विचार केला ना तरच काहीतरी ह्यातनं मार्ग निघेल. शांत हो बघू तू. देवा, काय करावं काय कळे ना. सरू, काय करायचं ग? सगळीकडनं कोंडी सापडल्यासारखं झालंय. आणि आता तर ते गुंड तुझ्यापर्यंत जीवावर उठलेत. काय करावं मार्गच दिसेना झाला. धनंजयचा जीव पणाला लागलाय. मला वाटतं आता कोणताही विचार न करता सुंदरीने तिच्या नोकरीचा राजीनामा द्यायला पाहिजे. प्रश्नच नाही आहो. हो, हे बरोबर आहे. आधी धनंजयचा जीव वाचला पाहिजे, मग बाकीचं पुढचं पुढे बघूया. आणि मुळात तर मला असं वाटतं की सुंदरीला राजीनामा देण्याची गरजच नाही. आदित्य, धनंजयचा जीव धोक्यात आहे हे कळतंय का तुला? आपण तुम्हीच सांगा, नक्षलवाद्यांसोबत आपण वाटाघाटी करू शकत नाही का? जर असं राजीनामा तिने डिरेक्टली दिला तर कुठेतरी आपण हार स्वीकारतोय असा त्याचा अर्थ होत नाही. हे बघ, तुला जे पण काही बोलायचंय ना तू ते नंतर बोल. अरे सरू एवढ्या टेन्शन मध्ये तुला दिसत नाहीये का? मलाही कळतंय, पण आपल्याकडे वेळ नाहीये हे माहितीये मला. पण मला सांगा, आपण काही गडबड कुठला चुकीचा निर्णय नाही ना घेऊ शकत. धनंजयचा जीव वाचवायचा आहे, तो सगळ्यांनाच वाचवायचा आहे. पण जरा तिचाही विचार करा ना. तिचं कायम एक स्वप्न होतं की IAS व्हायचं, लोकांची सेवा करायची. तिच्या स्वप्नांवरती पाणी पडणार, ह्याचा विचार करताय का तुम्ही? हे बघ आदित्य, आता धनंजयचा जीव धोक्यात आहे, त्याचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. हे तुला किती वेळा सांगितलं, तुला कळत नाहीये का?
नक्षलवाद्यांनी दिलेली 24 तासांची मुदत संपण्याची वाट बघतीये. सुंदरी तिचा राजीनाम्याचा निर्णय बदलणार तर नाही ना? नाही, मला 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 तिच्याशी बोलायला लागेल आत्ताच. मी अजून काही ठरवलं नाहीये सर. ठरलेलं नाही म्हणजे विचार करण्यासारखं काय? सर मला असं वाटतंय की मी जरी राजीनामा दिला तरी ते धनंजयला सोडतीलच. हे कशावरून? उलट मला असं वाटतंय की आपण जर त्यांच्या मागण्या पूर्ण करतो हे त्यांना कळलं तर त्यांच्या मागण्या अजून वाढतील. नाही नाही नाही, हे नक्कीच कारण नाहीये तुमचं. असं तर नाही ना? धनंजयपेक्षा तुम्हाला तुमचं पद महत्वाचं वाटतंय? नाही सर, पण मला असं वाटतंय की त्यांचा खरा अजेंडा काहीतरी वेगळा आहे. त्यांना काहीतरी वेगळंच हवंय. तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय का? तुमचं काय बोलणं झालंय ते सांगा मला. आम्हाला ते कळलंच पाहिजे. सर मला त्यांचा फोन आला होता आणि तू आतमध्ये कसा आला? गेट आउट, चल बाहेर. सॉरी सर, पण बातम्या बघा एकदा. मला काय हवंय तुला चांगलंच ठाऊक आहे. आमच्या मागण्या मान्य कर, नाहीतर मी तुझ्या कुठल्याही मागण्या मान्य करणार नाहीये. मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नको. हे काय आहे? तुमची हिम्मत कशी झाली नाही म्हणायची? तुम्हाला माहितीये याचे परिणाम काय होतील ते? आजी, हा बॉक्स कोणीतरी दाराबाहेर ठेवला होता. बॉक्स आणि चिठ्ठी कसली आहे? धनंजयची तुम्हाला खूप आठवण येत असेल ना? नाही. कोणाच्या परवानगीने नाही म्हणालात तुम्ही? तुम्ही परस्पर हो नाही कसं म्हणू शकता? आपल्या मीटिंग मध्ये काय ठरलं होतं? काहीही बोलायचं नाही. मग तुम्ही हा शहाणपणा का केलात? तुमच्या ह्या गोष्टीमुळे मी आत्ताच्या आत्ता तुमच्यावर कारवाई करू शकतो. सर असं नाहीये, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मी गप्प बसा. आता गपचूप बाहेर जायचं आणि पत्रकारांना सांगायचं की उद्या मी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या ठिकाणी मी माझा निर्णय कळवणार आहे. एक्सक्यूज मी सर, धनंजयच्या आईचा फोन. हॅलो, काय? आई सरू, अगो बरं झालं तू आली. बघ ना, साधलं ते आल्यापासून अशा शांत बसून काहीच बोलत नाही. मी किती विचारलं पण मला काही सांगायलाच तयार नाही. आणि घाबरल्यासारख्या पण दिसतात. काय झालं असं बघ ना. आल्या नुसत्या रडतात अगं आल्यापासून. पाणी सुद्धा पिले नाही. काय करायचं का? आणि आरव कुठे? अगो तो पण लय रडत होता.
कृष्णा त्याला बाहेर घेऊन गेला. आई आई काय झालं? तुम्हाला कोणी काय बोललं का? काय झालं? हे काय? काय आहे? बोट आहे धनंजयचं. हे बोट खोटं आहे. खोटं म्हणजे? हे धनंजयचं बोट नाहीये. ते फक्त आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे हे बोट धनंजयचं नाहीये? तेवढी मोठी चूक करणार नाही. त्यांना माहितीये धनंजयने जर त्यांनी काही केलं तर अख्खं पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या मागे लागेल. आई तुम्ही शांत व्हा. तो तुम्हाला पाणी देते. सुंदरी पाणी. सुंदरी हे बघ, मला काही नको. तुझं धनंजयवर खरं प्रेम आहे ना, मग तू राजीनामा का देत नाहीयेस? अगं तू राजीनामा दिलास की ते लोक लगेच धनंजयला सोडतील. ऐक ना माझं. आई आधी शांत व्हा. पाणी दे. मला नकोय काही. सुंदरी सुंदरी दे ना राजीनामा. अगं बोल ना, का राजीनामा देत नाहीयेस? नाही देणार आहे सुंदरी राजीनामा. नाही देणार आहे. आदित्य काय बोलतोयस तू? हे मी नाही, सुंदरीने स्वतः त्या गुंड्यांना सांगितलं. सुंदरी काय बोलतायत हे? तुम्हाला खोटं वाटतंय का? एक मिनिट. मला काय हवंय तुला चांगलंच ठाऊक आहे. आमच्या मागण्या मान्य कर, नाहीतर मी तुझ्या कुठल्याही मागण्या मान्य करणार नाहीये. मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नको. झालं? विश्वास बसला तुमच्या सगळ्यांचा? काय हे सगळं सुंदरी? तू आधी का नाही सांगितलंस हे सगळं? आई ऐका, असं काही नाहीये. मी एक मिनिट, तुम्ही सुंदरीवर का ओरडताय? तिची काय चूक आहे यात? आणि मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक जण सुंदरीलाच का जा विचारतोय? आदित्य तू जरा थांबशील का? अगं पण का, काय गरज आहे? तू का घाबरतेस? तू तुझा निर्णय घेण्यासाठी मोकळी आहेस की नाही? आणि आता तर सचिव पण म्हणालेत की उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तू तुझा डिसिजन सांगणार आहे. प्रत्येकाला कळेलच हिचा काय निर्णय येते. थांब आदित्य, काय बोलतोयस तू हे? आता कशाला त्याच्यावर ओरडायचं नाटक करताय? तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय ते. शी सुंदरी, मला कधीही वाटलं नव्हतं तू इतक्या खालच्या थराला जाशील म्हणून. आई प्लीज माझं ऐकून तर घ्या. मी काही बोलू नकोस. शेवटी धनंजय कोण आहे ना तुझा? तू तुझ्या या नवऱ्याचंच ऐकणार ग. बास सुंदरी, कोणतंही नवीन नातं जोडू नको. आई बास झाला हा खेळ. खरं तर ना चूक माझीच आहे. मी इथे यायलाच नको होतं. आता मला माझीच चिड यायला लागलीये. कारण चूक माझीच आहे. मी अशा एका व्यक्तीवर विश्वास टाकला की कायम माझा विश्वासघात करते. साधनाताई ऐकून घ्या ना. साधनाताई मी काय म्हणते ऐकून घ्या. साधनाताई आई असं काही नाहीये. तुम्ही माझं ऐकून तर घ्या. मला बोलण्याची संधी तरी द्या प्लीज. आई झालं तुझं समाधान? झालं का तुझं समाधान? विष काढून झालं तुझ्या मनासारखं? अरे असा का वागतोय आदित्य? हो काय ते
तुला तरी कसे चुकतील ग बाळा? खरं सांगते गुरुजी, मला ना मला तर काहीच कळत नाही. मी खरंच खूप थकली हो, खूप थकली. सगळा ना गुंता झाला आणि मला असं वाटतं की हा सगळा गुंता टाकून ना कुठेतरी लांब निघून जावं, जिथून परत कधी येताच येऊ नये. तू डिकवर म्हणशील बाळा, अगं स्वतःचं कर्तव्य टाकून आणि गोष्टी अर्ध्यावर सोडून जाणाऱ्यांपैकी नाहीयेस तू. आम्हाला माहिती आहे आणि तुलाही माहिती, चांगलंच माहिती. आणि हे बघ बघा, वनवास काय ग, प्रभू रामचंद्राने सुद्धा चुकला नव्हता. पण रामावर जेव्हा संकट आलं तेव्हा त्याने काय केलं? तो ठामपणे उभा राहिला. खर तर रावण सर्व शक्तिमान, रामापेक्षा हा उंच आणि फळ होता. पण जेव्हा राम त्याच्यासमोर ठामपणे उभा राहिला तेव्हा रावण सुद्धा त्याच्यासमोर पूजा वाटायला लागला होता. त्याचे कारण एकच, रामाजवळ सत्य. त्यामुळे लक्षात घे बाळा, तू जर खरी असशील ना तर स्वतःवरचा विश्वास अजिबात ढळू देऊ नको. आणि आता मला वचन दे की हे युद्ध आता कितीही अवघड वाटत असलं तरी तू अजिबात माघार घेणार नाही, पाठ फिरवणार नाहीस. लढशील आणि विजयी होशील. हो मास्तर. बर बर, हे बघ, आता चेहऱ्यावर असं छानचं हसू येऊ दे बघू. हा, येऊ दे येऊ दे. मास्तर खरंच खूप हलकं वाटलं. खूप खूप थँक्यू. अरे बर बर, बोल 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 बोल, काही हरकत नाही. बरं, तुम्ही काय ते परत म्हणता ते काय, ऑलवेज वेलकम. हा, बरोबर ना? बरोबर. घेऊ आता फोन. काय सांगितले ते लक्षात ठेवा मला. काळजी घे, कळलं का? सरे, देवाला स्मरून योग्य निर्णय घे. हा, आत येऊ का? माई या ना, या. बसा, मी पाणी आणते. नाही नाही, पाणी नको, अजिबात नको. का हो? माझा निर्जळी उपवास आहे. हो अग बाई, कशाचा म्हणजे विशेष काही नाही, असं विशेष काही नाहीये, असंच. मी सांगते. नाही नाही माई, बोलू द्या मला. कसं आहे ना, आज सुंदरी मॅडमच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत, त्यासाठी माईंनी आज उपवास धरलाय. त्यात त्यांना यश मिळू दे. सकाळपासून पाणी सुद्धा नाही प्यायला त्या. अहो माई. काय माई? जीवाई इतरांना इतकी प्रेरणा देते, स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवते. त्या बाईसाठी मी एवढंही नाही करू शकत. एवढी संकटात असताना मी काय हातावर हात देऊन बसून राहू का? मला नाही बाई पटत, म्हणून करते. देवा, माई किती विचार करता हो माझ्या मुलीचा. खरंच खूप बरं वाटलं हो, बळ वाढलं आमचं. अहो ताई, ती काय फक्त तुमचीच मुलगी आहे का हो? माझी पण मुलगीच आहे ती. मी कायम तिच्या पाठीशी राहीन. तिच्यावर माझी कायम नजर असेल. नाही 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 नाही, असं असं मिठी मारायची तुम्ही. ताई, जरा सुंदरीशी बोलायचंय मला. तर चालेल की, बोला तुम्ही, मी येते. बर, मी पण येते. बर, चल, तुला बाग दाख. सुंदरी,
ए राज, खूप त्रास झाला असेल ना तुला? मला सवय आहे माई. मी पण काय प्रश्न विचारते? त्रास तर झालाच असणार ना तुला. सारखं तर न्यूज मध्ये दाखवत आहेत सुंदरी मॅडम काय पाऊल उचलणार आहेत, काय करणार आहेत, म्हणजे धनंजयला त्या वाचवू शकणार आहेत की नाही आहेत. मी नाही, असं पत्रकार म्हणतात. पत्रकारांचं काय, उचलली जीभ लावली टाळ्याला, बोलतच राहतात. हे प्रश्न ते प्रश्न ते प्रश्न, काही कामाचे नाही. मी मदत तर होतच नाही त्या पत्रकारांची. टाळूवरचं लोणी खातात फक्त. पण मला एक असं, म्हणजे माझा काही संबंध नाही, खरंच संबंध नाही, पण मला तर विचारावंसं वाटतंय तुला की काय नेमकं नातं आहे धनंजयशी तुमचं? म्हणजे त्याला वाचवण्यासाठी तू तुझं करिअर उधळून द्यायला निघाली आहेस ग? कसं सांगू माई? माई, आमचं नातं असं आहे ना की ज्यात तेच जास्त हर्ट झाले. आणि आता मी, घाबरू नकोस तू, दे राजीनामा दे. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी बघेन, तुला काही होऊ देणार नाही. तुला सांगू का, धनंजयला ज्यानी कोणी पकडलंय ना, तो माणूस फार भयंकर असणार आहे. त्याने चक्क तुझ्याशी वैर घेतलंय. साधा सुद्धा नसणार आहे तो. काय संबंध तुझ्याशी, काही माहितीये का तुला? मला तेच तर कळत नाहीये. आणि ती व्यक्ती कोण आहे याचा छडाही लागत नाहीये. तरी पण एक अंदाज, जे असं कोण आहे की जे तुमच्या दोघांच्याही मागे लागले? काय राग काय? तुम्ही दोघांनी मिळून कोणाचं तरी असं जीव घेणं नुकसान केलंय का ग, की ज्याच्यामुळे ती व्यक्ती तुमच्या मागे लागली हात धुवून? नाही माई, आम्ही जाणून बुजून कोणाचं नुकसान नाही केलं. पण ज्या माणसांची चूक आहे त्यांना शिक्षा तर द्यायला हवी ना. त्यांच्याच तर दुष्कर्माची ती फळं असतात. तू काही म्हण ग, मी तुला सोडणार नाही. माझ्या साहेबाचा बदला मी तुला मुरगळून घेणार, तुझी तडफड पाहत घेणार. हं? काही बोललात का? नाही ग, तुझ्यासाठी प्रार्थना करत होते. चल, मी निघते. काळजी घे, तुझ्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे. शीतल. हो माई. चला निघूया. हो. हा, चला येतो. धन्यवाद माई. सुखी राहा. माई, तुम्ही इथे? आदित्य, तू माईंना कसं काय ओळखतो? नाही म्हणजे ह्यांना कोण ओळखत नाही. एवढ्या मोठ्या उद्योजिका आहेत आपल्या शहरातल्या, प्रत्येक व्यक्ती ओळखतो त्यांना. म्हणून मला फक्त आश्चर्य वाटले इकडे कशा आल्या. तुम्ही कोण? हा आदित्य, माझा मुलगा, सुंदरीचा नवरा. हो 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 हो, सुंदरी मॅडमचे मिस्टर आहात का तुम्ही? शीतल, सुंदरी मॅडमचे मिस्टर आहेत हे. नमस्कार. हे पाहुणे आहेत बरं का आपले. या कधीतरी आमच्या फॅक्टरीत भेट द्या. आमच्यासाठी तुम्ही अगदी खास व्यक्ती असाल. हो, नक्की. चला येते मॅडम. चला मी सोडते. नाही सुंदरी, थांब ना. तू कशाला त्रास घेते? मी सोडून येतो यांना. मैया. चल. मै